मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे वन परिक्षेत्र कार्यालय अहमदपूर येथे। इथे येण्याचं कारण असं आहे मित्रांनो, या वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत उदगीर, चाकूर, अहमदपूर आणि जळकोट ही 4 तालुके येतात। त्या तालुक्याचे जे काही कार्यक्षेत्र आहे तेच हे वन परिक्षेत्र कार्यालय आहे। इथं परवा म्हणजे कालच जळकोट तालुक्यातील पिरोका येथे बिबट्या जेरबंद करण्यात आला। ही या वन परिक्षेत्र कार्यालयाच्या इतिहासातली पहिली गोष्ट आहे। आपल्या भागामध्ये बिबट्या जेरबंद होण्याची ही पहिली वेळ आहे आणि नागरिकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या की बिबटे येत आहेत, बिबटा दिसला, अमुक ठिकाणी हल्ला केला, वासरावर हल्ला केला, कुत्र्यावर हल्ला केला किंवा आणखीन कशावर हल्ला केला, अशा घटना आपण ऐकत होतो। परंतु प्रत्यक्ष बिबट्याचे ठसे किंवा बिबट्या दिसला हे खरं, पण वन विभागाला ठसे आढळून आल्यामुळं बिबट्या नसून तो कुठला तरी प्राणी आहे असं वन विभागानं त्यांचं स्पष्टीकरण केलेलं होतं। मध्यंतरी उदगीर येथे एका घरामध्ये बिबट्या येऊन गेल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं। त्यानंतर पिरुका येथे बिबट्याचा वावर दिसला, बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केल्याचा CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्र कैद झालं होतं। त्यानंतर वन परिक्षेत्र कार्यालय अलर्ट मोडवर येऊन तिरुका येथे त्यांनी असा हा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याचा सापळा लावला आणि त्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या कैद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। ही मोठी उपलब्धी आहे। परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की बिबट्या हा त्याचा आदिवास सोडून जिथं अतिशय जंगलाचं क्षेत्र कमी आहे अशा क्षेत्रात का येतो याचा शोधसुद्धा किंवा अभ्यास वन विभागाने केला पाहिजे। कारण त्याला भक्ष्य मिळत नसावं म्हणून तो भक्ष्याच्या शोधात अशा ह्या कमी वन क्षेत्र असलेल्या भागात, जसं की आपल्याकडं हरणांचं प्रमाण जास्त आहे, डुकरांचं प्रमाण जास्त आहे, मोरांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे हे शेतकऱ्याला उपद्रव देणारे जे प्राणी आहेत त्यांचं उपद्रव जास्त आहे शेतकऱ्यांना आणि बिबट्यांचं हे भक्ष्य आहे। त्यांच्या आदिवासात भक्ष्य मिळत नसावं म्हणून तर हे बिबटे अशा इकडे जंगल नसलेल्या भागात येत नसतील, याचा विचार व अभ्यास विशेष टीममार्फत वन विभागानं करणं आवश्यक आहे। बिबट्या आला कोण्या मार्गाने आणि गेला कोण्या मार्गाने हे सुद्धा त्याच्या ठशावरून वन विभागाला शोधून काढावं लागणार आहे। आणि आपल्या इकडे जे हरणांचं, डुकरांचं, मोरांचं प्रमाण जास्त आहे हे प्रमाण काही पाण्यामध्ये त्यांचा गुंगीचं औषध देऊन हे प्राणी सर्व वाघ, बिबटे जिथं मोठ्या प्रमाणात त्यांच्या आदिवासात सोडता येईल का याचा सुद्धा विचार वन विभागाने करण्याची आवश्यकता आहे। मित्रांनो, ही ती गाडी आहे ज्या गाडीमध्ये ह्या बिबट्याला जेरबंद करण्याचा पिंजरा ठेवण्यात आला होता। हा तो पिंजरा आहे, आपण बघू शकता की या पिंजऱ्यामधून त्या बिबट्याला कैद करण्यात आलेला आहे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याच्या आदिवासामध्ये नेऊन सोडलेला आहे। हा पिंजरा लातूरवरून त्यांनी विशेष करून आपल्या वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी मागून घेतला, तिरुका येथील त्या शेताच्या आखाड्यावर लावला आणि या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अखेर कैद झाला आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं त्याला पकडून त्याच्या आदिवासात सोडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपणाला भ्रमणध्वनीवरून दिलेली आहे। धन्यवाद।